नमस्कार. गुढीपाडवा जवळ आला की मन आपोआप भूतकाळात जातं. लहानपणीचा तो काळ, पहाटे 5 वाजता उठून बाबांची गुढी बांधण्यासाठी होणारी धावपळ आणि आई पटापट सगळं आवरून दारासमोर काढलेली मोठीशी रांगोळी. मी आणि माझी बहीण फुलांचे हार तयार करायचो, तर माझा भाऊ बाबांना काठी उभी करायला मदत करायचा. घरभर दळवणारा तो पुरणपोळीचा गोड सुगंध आजही डोळे मिटले की त्या दिवसाच्या आठवणी जशाच्या तशा डोळ्यासमोर उभ्या राहतात. आज मी लग्न करून एका गुजराती कुटुंबामध्ये आले. घर बदललं, संस्कृती बदलली, पण माहेरच्या त्या कोर मेमरीज आजही माझ्यासोबत आहेत. मराठी घरात वाढल्यामुळे या सणाचं महत्त्व माझ्या रक्तात भिनलेलं आहे. आज मला असं वाटतं की माझ्यासोबतच अनेक अशा मैत्रिणी असतील, ज्या नवीन लग्नानंतर वेगळ्या शहरात गेल्या, वेगळ्या वातावरणात गेल्या आणि त्यांना, विशेषतः नवीन जोडप्यांना, आपल्या या समृद्ध परंपरेची ओळख करून देणं खूप गरजेचं आहे. पण हा सण आपण नेमका का साजरा करतो? या सण साजरे करण्याची अनेक कारणे आहेत. त्यातली 3 कारणं मी आज सांगते. एक, ऐतिहासिक महत्त्व. 14 वर्षांच्या वनवासानंतर प्रभू श्रीराम जेव्हा अयोध्येत परत आले, तेव्हा सर्व प्रजेने आनंदाने गुढा उभारल्या होत्या. तोच हा विजयोत्सव. दुसरं कारण, नैसर्गिक महत्त्व. वसंत ऋतूची सुरुवात होते आणि झाडांना नवी पालवी फुटते. निसर्ग काट टाकतो आणि नवीन वर्षाचं स्वागत करतो. तिसरा, सांस्कृतिक महत्त्व. शालिवाहन शकानुसार हे आपल्या मराठी नववर्षाचं पहिलं पान आहे. जुन्या कडू आठवणी विसरून भविष्याकडे पाहण्याचा हा एक दिवस. गुढीच्या प्रत्येक वस्तूचा सुद्धा एक अर्थ आहे. बांबूची काठी आपल्या कण्यासारखी मजबूत असायला हवी. कडुलिंबाचं पान, आयुष्य फक्त गोड नसतं, कडू प्रसंगांनाही आपण तितक्याच धैर्याने सामोरं गेलं पाहिजे. साखरेची गोडी, कडू अनुभवांनंतर येणारी आयुष्यातली गोडी. तांब्याचा कलश म्हणजे यशाचं शिखर आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक. अनेकदा नवीन जोडप्यांना वाटतं की आता आपण वेगळे राहतोय, तर गुढी कशी उभारायची आणि आम्हाला सगळं जमेल का? पण विश्वास ठेवा, जेव्हा तुम्ही स्वतःच्या हाताने गुढी उभारता, तेव्हा घरात खऱ्या अर्थाने घरपण येतं. ही संस्कृतीची जोडलेली आपली नाळ आहे. माहेरच्या त्या आठवणींना आता मी माझ्या या नवीन घरामध्ये सुद्धा नव्या ऊर्जेने जपते. या पाडव्याला तुम्हीही तुमच्या घरात ही विजय पताका नक्की उभी करा. तुमच्या सर्व कडू आठवणींचा नाश होऊ देत आणि नवीन वर्षाचं सुरुवात साखरेच्या गाठीसारख्या गोडीने होऊ दे. तुम्हा सर्वांना आणि तुमच्या परिवाराला गुढीपाडव्याच्या आणि मराठी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.